काही असं मंदिर आहे. सो नमस्कार मंडळी, मी अनिल आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आज आहोत कोतवाल खुर्द या गावामध्ये. तर कोतवाल खुर्द या गावामध्ये थोडंसं आपण आज फिरणार आहोत. सकाळ अशी झाली आहे की लवकरात लवकर आंघोळ करून आम्ही फ्रेश होऊन निघालो आहोत फिरण्यासाठी. गाव थोडंसं बघूया, गावामध्ये काय बघण्यासारखं आहे तेही बघूया. आणि शिवाय आजच आपल्याला मुंबईसाठी रिटर्नही जायचं आहे. लवकरात लवकर जेवढं काय बघण्यासारखं असेल इथे तेवढं बघूया आणि निघूया. तर सो आम्ही आता चाललो आहोत जंगलामधून. आपल्या गावापासून थोड्याशा अंतरावरती एक रस्ता आहे. सो मंदिर वगैरे आहेत इथेच जवळपास, तर ते बघणार आहोत आपण आता. तर चला जाऊया आणि बघूया ते कुठलं मंदिर आहे. तर पूर्णपणे इथे शांतता आहे आणि सकाळची वेळ असल्यामुळे एवढं काय ऊन नाही आहे. तर लवकरात लवकर उठल्यामुळे बाहेर काय असेल, गावाच्या जवळ काही बघण्यासारखं ठिकाण असतील तर लवकरच बघून घेऊया. एकदम शांत जागा आहे, काही टेन्शन नाही, काय प्रॉब्लेम नाही. रस्ता पण एकदम छान आहे. जर तुम्ही माझे लास्ट 2 व्लॉग बघितले असेल तर तुम्हाला कळेलच मी कुठे होतो. आणि अजून माहितीसाठी मी ऑलरेडी इन्स्टावरती असतोच, तर तुम्ही जाऊन इन्स्टाला फॉलो करू शकता. सो मस्त असं ठिकाण आहे, तुम्हाला सीन्स दाखवतो. खूपच छान आहे. सकाळचं वातावरण, सकाळचं कोमट ऊन आणि त्याबरोबर हे वाव. आता मी जे बघतोय ते तुम्हालाही दाखवतो. आणि हा रस्ता. सो सिद्धू आणि अवनीश पुढे चालले. हे आपल्या सिद्धूचं गाव आहे. तर आज रविवार आणि रविवारचा शेवटचा दिवस आज आपला. सो सुट्ट्यांचा उपयोग बरोबर परफेक्ट झाला आहे. हे डोंगरच आहे सर्व. सो महाराष्ट्रामध्ये पण अशा काही जागा आहेत बघण्यासारखे, म्हणजे बघण्यायोग्यच आहेत. निसर्गाची देण आहे. चिमण्या वगैरे, पाण्याचा आवाज, पाण्याचा खळखळाट. सो हे सर्व काय बघायला भेटतं. पावसाळ्यामध्ये तर काय मजा असेल इथे. जंगलामध्ये पाहण्यासारखं भरपूर काही आहे. शिवाय फुलं वगैरे, मोठे मोठे झाडं. बघूया आता. हे एक मस्त असं बघू शकता. हे काय वेगळंच आहे. काहीतरी काम चालू आहे वाटतं, त्यामुळे आवाज येतो. नाहीतर पक्ष्यांचा आवाज आणि शांतता बस. सो आता आपण पोचलोच आहोत या मंदिरामध्ये. तर कोतवाल खुर्द पोलादपूर जवळील नवलाई मंदिर, नवलाई देवीचं मंदिर. सो त्याचं काम चालू आहे अजून. मोठी खूप अशी छान फुलं सजावट करून ठेवली आहे. सो अजून मंदिर बनत आहे, तर अंडर कन्स्ट्रक्शन असल्यामुळे इथे आवाज थोडासा येतोय. हे आणि काही देवी देवतांच्या मूर्त्या. सो मंदिर बनणं खूप गरजेचं असं. खूप जुनं वाटतंय मंदिर. आणि हे त्याच्या स्ट्रक्चर बद्दल बोलायला गेलं तर हे आहे त्याचं स्ट्रक्चर. पालखीचा महाराजांचा फोटो. सो आता काही असं मंदिर. शिवलिंग, एक देवाचं मंदिर आहे. जंगलामध्ये मंदिर आहे आणि काय
तो हे तिसरं मंदिर. हे खांब दगडाचे आणि त्यावरती लाकडांचे खांब आहे. ही पालखी दाखवली तुम्हाला. ती पालखी घेऊन जाता आपण परत एक मंदिर बघणार आहोत. त्या मंदिरात जाते. हा एक मंदिर आहे आणि तिथे एक मंदिर आहे आणि हे एक मंदिर आहे. सो हे सर्व काही देवाचं दर्शन झालंय. तर आता आपण गावामध्ये जाऊन जे मंदिर तुम्हाला दाखवेल तिथे पालखी येते. हे दगड असं छाटून वगैरे बनवत आहे. खूप सारी मेहनत लागते मित्रांनो हे बनवण्यासाठी. एक दगड असं बनवत आहे की म्हणजे किती दगड अजून लागतील अंदाज नाही. तर चला मंदिराच्या जवळील असं काही परिसर आहे. तिथेही गाव आहे वाटतं आणि तिथेही गाव आहे. मंदिर कसं बनणार ते दाखवत आहेत आपल्याला. हा जॉईंट आहे ना. हा हा इतकं राहण्यासारखं. हो हो हो. हे एवढंच म्हणजे त्याप्रमाणेच बनणार ना असं. त्याने असंच ठेवलं तिथं. हा अजून ह्याच्या म्हणजे तिथे गॅप बसेल ना तिथे कटर मला लावायचा. हा बाकी सिमेंट वगैरे काही नाही त्याला. नॉर्मल सिमेंट वगैरे. तिन्ही आता हे एकच बाकी आहे ना मंदिर. हो बाकी ते तर बनलेलंच वगैरे. मित्रांनो हे असं काही सर्व काही कामं चालत. तर ह्या काकांनी आपल्याला थोडीफार माहिती दिलेली आहे. मस्त 4 दिवस झाले चालू आहे काम. 1 महिना लागेल. दगड बनवायला कसली मेहनत लागते तिची आहे ना. सो मित्रांनो आता आपण निघालो आहोत गावामध्ये. तर बघूया गावचंही मंदिर. तर मित्रांनो आपल्यावर सिद्धू आणि अवनी. सो आज थोडंफार एक्सप्लोर करणार आहे आपण सिद्धूचं गाव कोतवाल खुर्द. तर चला बघूया काय बघायला भेटेल आणि काय आपलं सिद्धू दाखवणार आहे. सिद्धूचं गावचं मंदिर आहे तर आपण बघणार म्हणजे बघणार आणि एकदम छान असा व्हिडिओ तुम्हाला भेटणार. तो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा. आणि अवनीश आपला गपचूप चाललाय. अपने धुंधी में मस्ती में और मौज मस्त और एकदम शांतच आहे ते. आपल्या अशी काय भाषा आहे हिंदी आणि मराठी सगळी मिक्स असते. मस्त जंगल आहे. शांत पण मस्त. पक्ष्यांचा आवाज. काल रात्री एक पिक्चर बघितलेलं ते इन्स्पायर झालं. एवढा इन्स्पायर झालं ना त्यात आवाजाचं येतं ना माईक बिक तेच घेऊन जंगलात फिरणार आहे मी. फक्त पक्ष्यांचा आवाज तुम्हाला. या गावात छान छान अशी घर आहेत सर्वांचीच. केसामध्ये काहीतरी अडकते. सिद्धू आता आपल्याला गाव फिरवतोय. शांतता इथे सर्वत्र. आणि हे एक मंदिर आहे उतेश्वर.
आणि वरून काही असा नजारा दिसतो. झाड आहे, शेवग्याच्या शेंगाचं झाड आहे. गावागावात गल्ल्या गल्ल्यात फक्त अनिल, मी अनिल. खूप महिन्यानंतर आपण असं गावागावातून आणि हे असल्या वाटातून फिरतोय. तर मित्रांनो, आता आपण पोचलो आहे थोडंसं डोंगरावरती आणि हे कोतवाल खुर्द गाव. सो जेवढं काय तुम्हाला दाखवतोय ते खूप मेहनत आहे मित्रांनो. यासाठी 1 लाईक तर बनतोच आहे आणि खूप उंच उंच चाललो आहे आम्ही. त्या जंगलामध्ये एक वेगळीच मजा आहे. आणि हे सर्व काय इथून सीन्स आहेत. नवलाई मंदिर, हे गाव, परत त्या साईडला एक गाव, हे सगळे डोंगरांच्या मध्येच गाव आहेत. सो खूप छान. A few moments later. तर आता मित्रांनो आपण खाली उतरतो आणि हा जो रस्ता आहे तो पण डेंजर आहे. पुन्हा घामोघाम झालोय, घामोघाम. मस्त ट्रॅकिंग पण झाली आहे. आता ही ट्रॅकिंग करू आपल्याला मुंबईला जायचं. गाडी चालवायची आपल्याला. ओ माय गॉड, मस्त जंगलातून फिरण्याची काही वेगळीच मजा आहे. तर आता मित्रांनो आपण जाणार आहोत तर मंदिरामध्ये, जिथे पालखी जाते. तर थेट भेटूया मंदिरात. चला. तर मला घाबरतात. हे एक मंदिर आहे आणि जी पालखी बोलत होते ते इथे इथे बसते. आणि हनुमानाचं मंदिर, श्री नवलाई देवी सामाजिक सभागृह. हे एकूण सभागृह आहे, पूर्ण मोकळं आहे, त्यामुळे आवाज जरा ऐकू येत असेल. आणि इथेच आपली गाडी उभी. प्रॉपर आता आपण गावात आलो आहोत. वेळ झालाय 10:30 आणि आपल्याला आता इथूनच निघायचं हे सुद्धा आहे. तर हे सर्व काय असं मंदिर होतं आणि हे सर्व काय गाव होतं. तर गाव एकूण छान आहे. सो अशा प्रकारे तुळशीला सुद्धा 2 टिपके. लाकडी काम, दगड काम आणि वस्तुकला आणि अशा कोरीव काम हे गावामध्येच होतात. शहरामध्ये पण होतात पण कमी प्रमाणात. पण गावाला एकदम कट्टर मेहनत असते, कट्टर. आणि आता आपण घरी पोचलोय. थोडा आराम करूया, थोडा चहा वगैरे घेऊया, पाणी वगैरे घेऊया आणि नंतर परत आपल्या मुंबईसाठी प्रस्थान करूया. तर मित्रांनो आता आपण निघतोय सिद्धूच्या गावातून. हे सिद्धूच्या मामाचं घर आहे. त्या आजी थोडा बातचीत झाली आणि आता आपण सामान घेऊन आपल्या गाडीमध्ये टाकतोय आणि निघायचं आपल्याला मुंबईला.
छान असं गाव आहे बघा. हे सिद्धूचं घर आहे आणि हे सिद्धूच्या मामाचं घर आहे. आणि इथे आपलं बॅग. आणि आता आपण गाडी लावली होती इथे, तर असं जात डायरेक्ट तिथे. बोला गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. चला तर मित्रांनो आता आपण निघालोय गावातून. हा वळणाचा रस्ता आणि हे डोंगर रांगा थोडस क्रिटिकल पॅच आहे हा वाला, सांभाळून या. तर मित्रांनो आता आपण गावातून निघालो आहोत आणि गावातून निघता निघता ही एक शाळा होती, माऊली प्रशाळा कोतवाल. तर ही अशी शाळा आहे. एक शाळा बंद आहे आत्ता तरी असं सूचना फलक लावला आहे. ठीक आहे, तर शाळा आत्ता तरी बंद आहे. तर हे सर्व डोंगर, आपली गाडी इथे, तर आपण इथून आता निघतोय. सो हे कोतवाल गावचं, कोतवाल बुद्रुक आणि कोतवाल खुर्द हे 2 गावांसाठी हा रस्ता. सो सिंगल रूट आहे हा आणि खूप छान आहे रूट. आणि हे सर्व डोंगर आहेत. हे डोंगर आहे, हा डोंगर आहे आणि हाय डोंगर आहे. आणि डोंगरांच्या मध्ये हे गाव आहे. तर खूप असं निसर्गाच्या सानिध्यामध्ये गाव आहे. आणि ते मंदिर पण आपण बघितलेलं, ते खूप सुंदर होतं. सो हे असं सर्व रायगड जिल्ह्यातील पोलादपूरमधील कोतवाल गाव मस्त होतं. एकंदर हा जो प्रवास होता, हे जे जर्नी होती, हे जे दिवस होते ते मस्त होते, छान, एकदम कडक. चला आता आपण निघूया आपण पुढे. तर मित्रांनो आता आपण परतीच्या प्रवासावरती. तर एक मंदिर होतंच, काली आपण आलेलो लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलेच असं. सो इथे दर्शन करून आपलं निघायचं आहे मुंबईसाठी. तर मित्रांनो आता आपला व्हिडिओ शेवटपर्यंत आपण पोहोचलो आहे. कोकणामधील रायगडमधील पोलादपूर हे शहर आणि पोलादपूरमधील कोतवाल खुर्द, आपण त्यामधील नवलाई देवीचं मंदिर होतं, ते प्राचीन मंदिर होतं, तर तेही तुम्हाला दाखवलंय. तर बस आपल्या ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर जर काही कारणास्तव जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचे व्हिडिओ येतच राहणार. तर आता पुढचा व्हिडिओ आपला पुन्हा स्टार्ट होणार आहे, पोलादपूर टू मुंबई असा प्रवास. तर त्या दोन्ही प्रवासामध्ये काय आपल्याबरोबर होतंय, म्हणजे की काय मजा आपण करतोय, काय मस्ती करतोय, मजा मस्ती करतोय, तो पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. तर आपल्या पुढच्या व्हिडिओला बघण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास तर मित्रांबरोबर, फॅमिलीबरोबर शेअर करा. तर हे असं गाव आहे, खूपच छान गाव होतं आणि मजा मस्तीचे दिवस गेले, मस्त असं वाटलं. तर आपल्याबरोबर अवनीश आणि सिद्धू हे दोघं होतेच. तर 3 दिवस आपण फुल धमाल गेले. तर हे होतं गाव सिद्धूचं. तर मित्रांनो कसा मस्त एक्सपिरियन्स ना, मजा आली ना, आपल्याला मजा आली, फिरायला मजा आली. तर या व्हिडिओमध्ये बस एवढंच. तर पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर, बाय.